1971 हे वर्ष भारताच्या इतिहासातलं सर्वात महत्त्वाचं वर्ष. भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारत मोठा विजय मिळवला आणि निर्मिती झाली बांगलादेशची. पाकिस्तानला या युद्धाचा इतका मोठा तडाखा बसला की त्यांच्या तब्बल 93,000 सैनिकांना गुडघे टेकण्याची पाळी आली. यानंतर इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट जनरल जगजीत अरोरा यांनी पाकिस्तानच्या आमिर नियाझी यांच्याकडून सरेंडर करण्याच्या दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. शिमला कराराचा हाच तो ऐतिहासिक फोटो. या ॲग्रीमेंटनुसार युद्धकैदी म्हणून कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षेची हमी भारतानं दिली. पाकचे 93,000 सैनिक सुरक्षित आपापल्या घरी पोहोचले. पण भारताच्या त्या 54 जणांचं काय? हो, याच युद्धात भारताचे 54 सैनिक बेपत्ता होते, ज्यांची आजही त्यांचे कुटुंबीय वाट पाहत आहेत. त्यांच्या कुटुंबियाचा आक्रोश अजूनही थांबलेला नाही. पाकिस्तानने भारताच्या 54 सैनिकांना युद्धकैदी बनवून घेतलं होतं, ज्यांची आजपर्यंत पाकिस्तानने सुटका केली नाही. त्यापैकीच एक म्हणजे फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे. गेल्या 52 वर्षापासून त्यांच्या पत्नी दमयंती तांबे त्यांची वाट पाहत आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठी लढत आहेत. आज आम्ही तुम्हाला याच वीरांची कथा सांगणार आहोत. नमस्कार, मी सागर जाधव. तुम्ही पाहताय गाजावाजा. कल्पना करा, तुमच्या लग्नाला नुकतंच वर्ष पूर्ण झालंय आणि अचानक एके दिवशी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर झालाय. पहिली काही वर्ष तुम्हाला माहितीच नाहीये तो कुठे आहे. काही काळ लोटल्यानंतर कानावर येतं की तो कुठेतरी आहे, खूप हालअपेष्टा सहन करतोय, पण त्याला तिथून बाहेर पडणं शक्य नाही. ज्या लोकांना माहिती आहे तो कुठं आहे ते लोक त्याचं अस्तित्वच मान्य करत नाहीत, पण तो तिथेच आहे हे ठामपणे सांगणारे लोकही आजूबाजूला आहेत. तुमच्या जोडीदाराला अडचणीतून सोडवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण काहीच यश मिळत नाही आहे आणि तरीही तुमचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. हा प्रयत्न तुम्ही किती दिवस करू शकता? 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष की आयुष्यभर? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रयत्न करताना तुम्ही किती कार्यक्षम आहात? काहीशी अशीच कहाणी आहे दमयंती तांबे यांची. ते वर्ष होतं 1970. नॅशनल लेवल बॅडमिंटन प्लेअर दमयंती सुभेदार आणि भारतीय वायुसेनेतील फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे यांचं लग्न झालं. पती सैनिक असला की मुलींचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असतं, पण हे स्वीकारून आपली बॅडमिंटनची आवड जोपासत त्यांनी सुखाचा संसार सुरू केला. दमयंती सतत आपल्या बॅडमिंटन टूरवर असायच्या. तेव्हा विजय आपल्या मित्रांना विनोदाने सांगायचे, अरे माझी बायको सुट्टीवर आली आहे. इतर ऑफिसर सुट्टीवर जातात आणि त्यांच्या पत्नी वाट पाहतात, पण माझं उलटच आहे. वर्ष सरलं आणि 1971च्या भारत-पाक युद्धाचे ढग सीमेवर पसरू लागले होते. युद्धाची घोषणा झाल्यानंतर तातडीने विजय यांना ड्युटीवर हजर राहण्याचा आदेश आला होता. त्यांच्या पूर्ण स्क्वॉड्रनला अंबालाहून अमृतसरला हलवण्यात येणार होतं. अंबालामध्ये असताना कसलाही विचार न करता वर्दी चढवून ते निघाले. जाताना दमयंती यांना एवढंच म्हणाले, ही जागा आता तुझ्यासाठी सुरक्षित नाही. तू इथून अलाहाबादला तुझ्या आईबाबांकडे जा आणि काळजी घे. फ्लाईट लेफ्टनंट विजय आणि दमयंती यांची ती शेवटची भेट. त्यावेळी दमयंती यांचं वय होतं 23 तर विजय यांचं वय होतं 28. 4 डिसेंबरला भारत-पाक युद्ध सुरू झालं. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही तिन्ही दल युद्धात प्रतिकार करण्यासाठी उतरले होते. विजय आपला Su-7 हा फायटर जेट घेऊन युद्धात उतरले होते. युद्ध सुरू होऊन 2च दिवस झाले होते आणि 6 डिसेंबरच्या रात्री रेडिओवर एक बातमी आली. फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे पाकिस्तानच्या ताब्यात. पाकिस्तानच्या हवाई दलाने मुलतान जवळच्या वेस्टर्न सेक्टरमध्ये त्यांचं विमान पाडल्याची ती बातमी होती. रेडिओवर बातमी ऐकताच दमयंती यांना धक्काच बसला, पण विजय जिवंत आहेत आणि कधी ना कधी ते परत येतील हा दिलासाही त्यांना वाटत होता. पण नियती काहीतरी वेगळंच सांगत होती. त्यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त 18 महिने झाले होते. अवघ्या 1.5 वर्षांच्या संसारानंतर त्यांची अशी ताटातूट होईल असं कोणाच्या ध्यानीमनीही आलं नसेल. आपला भाऊ सैन्यात असल्यामुळे एका सैनिकाचं जीवन काय असतं हे दमयंती यांना माहीत होतं, पण त्यांनी युद्ध कधीही पाहिलं नव्हतं. 3 डिसेंबरच्या त्या भयान रात्रीची आठवण दमयंती सांगतात की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा अंबालाच्या आकाशात आगीचे लोळ उठत होते. बॉम्बिंग एवढ्या जोरात व्हायचं की त्याच्या आवाजानं उरात धडकी भरायची. त्याने दातखिळी बसू नये म्हणून तोंडात चमचा किंवा कापूस धरून मोकळ्या जागेत खंदकांमध्ये बसून राहावं लागायचं. विजय यांच्यासह 5 पायलट शत्रूच्या तावडीत सापडले होते. ही बातमी दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रात आली. दमयंती, विजय यांचे आई वडील, सगळे नातेवाईक त्यांच्या परतण्याची वाट पाहत होते. 14 दिवस चाललेलं युद्ध संपलं. शिमला करार झाला आणि भारत-पाकिस्तानने आपल्याकडच्या युद्धकैद्यांना सोडून द्यावं असं या करारात ठरलं. भारताने आपल्याकडच्या 93,000 पाक युद्धकैद्यांना पाकिस्तानच्या हवाली केलं. पाकिस्तानमधूनही भारताचे जवान आणि अधिकारी भारतात परतू लागले. पाकमधून येणाऱ्या पहिल्या ट्रेनमध्ये वयोवृद्ध भारतीय सैन्याधिकारी होते. दुसऱ्या ट्रेनमधूनही भारतीय युद्धकैद्यांना सोडण्यात आलं. विजय कदाचित तिसऱ्या ट्रेनमधून भारतात परत येतील असं सर्वांना वाटत होतं, पण ही तिसरी ट्रेन कधी आलीच नाही आणि त्यांच्या नशिबी पुन्हा वाट पाहणं आलं. 1972 साली दमयंती यांना अर्जुन पुरस्कार मिळाला.
पण आपल्या पत्नीची ही कामगिरी पाहण्यासाठी फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे नव्हते. विजय यांना पाकिस्तानातून परत आणण्याची एक मोहीमच त्यांनी सुरू केली होती. याच दरम्यान 23 वर्षांच्या दमयंती यांना एका मंत्र्याने सुनावलं होतं, तुमचे पती पकडले गेले असतील पाकिस्तानात, ते नंतर बघू, पण तुम्ही आधी अंबाल्याचं सरकारी घर रिकामं करा. अधिकाऱ्यांच्या घराची सध्या फार कमतरता आहे, मग बोलू आम्ही तुमच्याशी. अंबालामधून नंतर दमयंती दिल्लीला आल्या आणि JNUमध्ये स्पोर्ट्स डायरेक्टर म्हणून रुजू झाल्या. दिल्लीत त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली. विजय यांच्या सुटकेसाठी दिल्लीत जास्त प्रयत्न करता येतील असं त्यांना वाटत होतं. 71च्या युद्धानंतर हे मिशन घेऊन त्या भारताच्या 5 पंतप्रधानांना भेटल्या होत्या. युद्धानंतर 12 वर्षांनी म्हणजेच 1983 साली त्यांना विजय यांच्या शोधात पाकिस्तानला जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्या पाकिस्तानच्या मुलतानमध्ये होत्या. तिथल्या तुरुंगात जाऊन आपापल्या नातलगांना ओळखावं असा या मोहिमेचा उद्देश होता. मुलतानमध्ये त्यांच्यासमोर काही कैद्यांना सादर करण्यात आलं, पण त्यात विजय आणि त्यांचे सहकारी नव्हते. पण त्या कैद्यांनी नातेवाईकांना काही संकेत दिले की काही कैदी भिंतीआड आहेत, पण त्यांना समोर आणण्यात आलं नाही. पाकिस्तानने सदैव रडीचा डावच खेळला आहे. त्यांच्या सरकारने महत्त्वाची माहिती दडवून ठेवली होती. त्यामुळे दमयंती यांच्यासह सर्वच निराश होऊन भारतात परतले. यावेळी दमयंती यांना किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. पण इतकी वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली होती. विजय तांबे यांचे काका जयंत जठार हे त्यावेळी भारतीय क्रिकेट टीमचे मॅनेजर होते. ते पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या काही लोकांकडून माहिती काढली आणि काहीही करून मला विजयला भेटवा अशी विनंती केली. जयंत जठार काही लोकांच्या मदतीने कराचीच्या तुरुंगात गेले. तिथे त्यांनी एक भारतीय अधिकाऱ्याला पाहिलं. ते पेपर वाचत बसले होते. जठार यांनी ओळखलं की ते विजय तांबेच होते. बोलण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे ते केवळ विजय यांना हातच दाखवू शकले. विजय जिवंत आणि सुखरूप आहेत हे समजताच दमयंती यांच्या मनात एक उमेद निर्माण झाली. त्यांचे प्रयत्न आणखी बळावले. पहिली काही वर्ष सरकार दरबारी त्यांची नोंद किल्ड इन ॲक्शन अशीच होती, परंतु उपलब्ध झालेल्या पुराव्यानंतर त्यांची मिसिंग इन ॲक्शन अशी नोंद झाली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत ज्यावरून सिद्ध झाले की विजय तांब्यांनी भारतीय सैन्याच्या इतर अधिकाऱ्यांना पाकिस्तानच्या कारागृहांमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. पाकिस्तानने मात्र उघडपणे किंवा अधिकृतपणे कधीच त्यांचं अस्तित्व मान्य केलं नाही. टाइम मासिकाने भारतीय युद्धकैद्यांचे काही फोटो प्रसिद्ध केले होते. एका अमेरिकन पत्रकाराने काही पायलटच्या मुलाखतीही घेतल्या. इतके पुरावे देऊनही पाकिस्तानने मान्य करायला तयारच नव्हता. पाकिस्तानसारखा खोटारडा आणि निर्दयी देश आपला शेजारी आहे हे आपलं दुर्दैवच आहे असं दमयंती एकदा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. एखादी व्यक्ती जर बेपत्ता असेल तर त्यांना 7 वर्षांनी मृत घोषित करण्यात येतं. हा सैन्याचा नियमच आहे. त्याबद्दलची कागदपत्र सरकारने दमयंती यांना अनेकदा पाठवली होती, पण त्यांनी ती कधीही स्वीकारली नाहीत. 2004 साली पुन्हा इंडियन बॅडमिंटन टीमच्या कोच म्हणून दमयंती यांना पाकिस्तानला जाण्याची संधी मिळाली होती. एकीकडे भारतीय टीम उत्तम कामगिरी बजावत होती आणि दुसरीकडे त्यांच्या मनात येत होतं की पाकिस्तानमध्ये असूनही आपण आपल्या पतीला भेटू शकत नाही, यापेक्षा दुःखद काय असू शकतं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या मेजर अशोक सुरी यांनी त्यांच्या वडिलांना कराचीच्या तुरुंगातून पत्र लिहिलं होतं की माझ्यासह 20 अधिकारी या तुरुंगात आहेत, आम्ही ठीक आहोत, असं ते पत्र होतं. याचा अर्थ विजय हेही पाकिस्तानातच होते. दमयंती यांच्यासोबत 54 सैनिकांचे नातेवाईक या लढ्यात सामील झाले होते. सगळेजण आपापल्या जीवलगांची वाट पाहत होते. युद्धकैद्यांचं नेमकं काय झालं, ते कधी परत येणार याबद्दलची खरी माहिती मिळायलाच हवी, यासाठी गेली 50 वर्ष ते लढा देत आहेत. आता या सर्व नातेवाईकांची एवढीच अपेक्षा आहे की जर त्यांचा माणूस परत येणार नाही हेच अंतिम सत्य असेल तर निदान त्यांच्यासोबत पाकिस्तानने नक्की काय केलं हे तरी त्यांना समजावं. विजय तांबे यांच्या आठवणीत रमताना दमयंती सांगतात, कधीकधी वाटतं आता दारावर थाप पडेल आणि माझे पती मला भेटतील. त्यांना मी शेवटची भेटले होते तेव्हा ते 28 वर्षांचे होते. माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्यांचं तेच रूप आहे. मग वाटतं आता मी 70 वर्षांची आहे तर ते कसे दिसत असतील. 51 वर्ष जुना रोमांस आजही तेवढाच ताजा वाटतो. त्या घरात ठिकठिकाणी त्यांचं अस्तित्व दिसत राहतं. त्यांना आवडणाऱ्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स, कॅसेट, आणखी बरंच काही. असं वाटतं आत्ता आतल्या खोलीमधून स्वच्छ पायजामा घातलेले मिश्किल तांबे आजोबा बाहेर पडतील. वयाच्या 20शीपासून आता 70 आली आहे, मात्र दमयंती तांबे अजूनही त्यांची वाट पाहत आहेत. विजय यांना परत आणण्यासाठी सरकार दरबारी दमयंती यांनी अनेक खेटे घातले. मुळात ते खेटे घालणं शक्य व्हावं म्हणून दिल्लीत नोकरीसुद्धा केली. बॅडमिंटन सुरूच ठेवलं. इतर कुटुंब ज्यांचं कोणी ना कोणी पाकिस्तानातून परत आलं नाही त्या परिवारांच्या संस्थेशी जोडल्या गेल्या. अनेकांना मदत केली, अनेक नकार पचवले, पण कधीही डगमगले नाहीत. दमयंती आणि विजय तांबे यांच्या नात्याविषयी वाचल्यानंतर एखाद्याला रिलेशनशिप गोल्स नाही मिळाले तर नवलच. आजकाल प्रेमात सहजपणे मूव्ह ऑन होणाऱ्या आणि अगदीच कोलमडून पडणाऱ्या लोकांवर अशी परिस्थिती ओढावली तर काय होईल असा प्रश्न पडतो. त्यांची ही वेदना न संपणारी आहे, पण त्यांनी अजूनही पराभव पत्करलेला नाही. सीमेवर युद्धात जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो
किंवा युद्धकैदी होतो तेव्हा दुसरं युद्ध सुरू होतं, ते म्हणजे सैनिकांच्या कुटुंबियांचं जगण्याच्या संघर्षाचं युद्ध. 1971चं युद्ध केवळ 14 दिवस लढलं गेलं, पण 1971 पासून आत्तापर्यंत दमयंती तांबे दुसरं युद्ध लढतच आहेत. कदाचित भविष्यात पाकिस्तानने 1971च्या सर्व युद्धकैद्यांना सोडलं तर, आणि ते 70तले तांबे आजोबा 50 वर्षानंतर तांबे आजींना घट्ट मिठी मारतील तर. दमयंती तांबे आणि संरक्षण दलाच्या सर्व कुटुंबियांना गाजावाजाचा सलाम. अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.